नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण प्रेशर ग्रुप म्हणजे काय किंवा वेगवेगळे प्रेशर ग्रुप कोणते आहेत भारतात त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर पहिले आपण डेफिनेशन समजून घेऊ की प्रेशर ग्रुप कोणाला म्हणायचं. अ प्रेशर ग्रुप इज अ ऑर्गनाइज्ड ग्रुप ऑफ पीपल हू ट्राय टू इन्फ्लुअन्स द गव्हर्नमेंट डिसिजन अँड पब्लिक पॉलिसीज विदाउट सिकिंग पॉलिटिकल पॉवर ऑर कंटेस्टिंग इलेक्शन. म्हणजे प्रेशर ग्रुप म्हणजे एक असा गट की जे कुठल्याही राजकारणात सहभागी होत नाहीत किंवा कोणतेही निवडणूक किंवा इलेक्शन लढवत नाही, परंतु ते गव्हर्नमेंटवर प्रभाव टाकून आपल्या मागण्या पूर्ण करतात. तर त्याला आपण प्रेशर ग्रुप म्हणलं. इन सिंपल वर्ड्स, प्रेशर ग्रुप डू नॉट वॉन्ट टू फॉर्म गव्हर्नमेंट. म्हणजे काय, ते गव्हर्नमेंट स्वतः तयार करत नाही, बट दे प्रेशर द अथॉरिटीज टू सपोर्ट देअर इंटरेस्ट ऑर डिमांड. म्हणजे प्रेशर ग्रुप म्हणजे असा गट की ते स्वतः त्यांचं ते इलेक्शनही लढवत नाहीत किंवा त्यांना गव्हर्नमेंट फॉर्म करायचं किंवा सरकारही बनवायचं नसते, परंतु बट दे प्रेशर अथॉरिटीज टू सपोर्ट देअर इंटरेस्ट. परंतु ते गव्हर्नमेंटवर असा दबाव आणतात की त्यांच्या इंटरेस्टला किंवा डिमांडला सपोर्ट केला पाहिजे. म्हणजे पण प्रत्यक्षात ते कधीही स्वतः सरकार बनवत नाहीत, इलेक्शन सुद्धा लढवत नाहीत, परंतु ते गव्हर्नमेंटवर इन्फ्लुअन्स करून त्यांच्या जे काही डिमांड किंवा इंटरेस्ट आहेत ते पूर्ण करण्यासाठी त्याच्यावर ते प्रेशर किंवा दबाव आणतात. म्हणून त्याला आपण प्रेशर ग्रुप असं म्हटलेलं आहे. आता बघा, दोन गोष्टी आपल्या डोक्यासमोर येतात. एक प्रेशर ग्रुप असेल आणि एक पॉलिटिकल पार्टी. आता दोन मध्ये काय फरक असते? तर प्रेशर ग्रुप दे इन्फ्लुअन्स गव्हर्नमेंट पॉलिसी. म्हणजे जे गव्हर्नमेंट पॉलिसीज त्याच्यावर ते प्रभाव टाकतात. आता पॉलिटिकल पार्टीज काय, दे सीक टू फॉर्म गव्हर्नमेंट. म्हणजे सरकार बनवण्याचा प्रयत्न करतात. प्रेशर ग्रुप सरकार कधी बनवण्याचा प्रयत्न करत नाहीत किंवा ते निवडणूक लढवत सुद्धा नसतात. प्रेशर ग्रुप इन्फ्लुअन्स द गव्हर्नमेंट पॉलिटिकल रन द गव्हर्नमेंट. म्हणजे काय, राजकीय पक्ष किंवा पॉलिटिकल पार्टीज आहेत ते गव्हर्नमेंट किंवा शासन चालवतात. आता बघा इथे लिहिलं, दे डू नॉट कंटेस्ट द इलेक्शन. म्हणजे प्रेशर ग्रुप हे काही इलेक्शन लढवत नाहीत, पण पॉलिटिकल पार्टीज किंवा राजकीय पक्ष हे निवडणुका लढवतात. द मेन एम ऑफ प्रोटेक्ट स्पेसिफिक इंटरेस्ट. म्हणजे जे प्रेशर ग्रुपचा जे काही उद्देश असते ना, ते त्याचा स्वतःचा डिमांड किंवा इंटरेस्ट त्यांना प्रोटेक्ट करायचं असते. यांचा मेन उद्देश सर्व द होल नेशन. म्हणजे ते देशाची सेवा करण्यासाठी राजकारणात येत असतात. नंतर देन दे डू नॉट होल्ड पॉलिटिकल पॉवर. म्हणजे की एखादं राजकीय पद सुद्धा हे घेत नाहीत. दे होल्ड ऑर ट्राय टू गेन द पॉलिटिकल पॉवर. म्हणजे जे काय राजकीय पक्ष किंवा पॉलिटिकल पार्टीज आहेत ते काय करतात की पॉलिटिकल पॉवर किंवा एखादं राजकीय पद घेण्याचा प्रयत्न करतात. आता एक्झाम्पल आहे, ट्रेड युनियन असेल, फार्मर युनियन असतील किंवा एनजीओ, हे सगळे प्रेशर ग्रुप आहेत. पॉलिटिकल पार्टीज कोणत्या, बीजेपी असेल, काँग्रेस असेल, आम आदमी पार्टी, हे सगळ्या पॉलिटिकल पार्टीज आहे. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं, प्रेशर ग्रुप कधी स्वतः निवडणूक लढवत नाहीत, ते सरकार सुद्धा बनवत नाहीत, पण राजकीय पक्ष हे निवडणूक लढवतात, स्वतः सरकार बनवण्याचा प्रयत्न करतात. नंतर आता बघा, टेक्निक यूज बाय द प्रेशर ग्रुप टू इन्फ्लुअन्स द गव्हर्नमेंट. कोणकोणत्या टेक्निक काही असतील, लॉबिंग असेल. आता हे काय टेक्निक सगळं पाठ करायची गरज नाही किंवा फार लक्षात कोणतीही आल्या यातल्या 7-8 आल्या तरी सगळ्या करेक्ट करायच्या. म्हणजे लॉबिंग असेल, नंतर इलेक्शनिअरिंग असेल, प्रोपॅगंडायझिंग असेल, डेमॉन्स्ट्रेशन असेल, लेटर पिटिशन असेल, पब्लिसिटी कंपेन असेल, यूज ऑफ मीडिया, कोलॅबरेटर किंवा याच्या व्यतिरिक्त काही जरी आलं एक्झाममध्ये, म्हणजे टेक्निक यूज म्हणल्यावर आपण उगाच त्याच्यावर डाऊट घेत बसायचा नाही किंवा कोणती चुकीचे करायची नाही. तर आणखीन कारण की हे 8च लिहिले आहे मी, याच्या व्यतिरिक्त आणखी 7-8 असू शकतात. म्हणजे 15 जरी असल्या, त्यातली कुठलीही प्रेशर ग्रुप टेक्निक यूज बाय द प्रेशर ग्रुप टू इन्फ्लुअन्स द गव्हर्नमेंट आलं तरी आपण त्याला रॉंग करायचं नाही, सगळ्या करेक्ट म्हणायच्या. फक्त येतच लक्षात ठेवायचं की ते इलेक्शनमध्ये म्हणजे स्वतः इलेक्शन लढवत नाहीत, हे लक्षात घ्या. नाही तर तिथं जर तसं आलं तर एकदम तर चूक करायचं. म्हणजे किंवा ते स्वतः सरकार बनवण्याचा प्रयत्न करत नाही किंवा ते निवडणूक उभे सुद्धा राहत नाहीत, हे लक्षात घ्या. बाकी काही जरी आलं तरी करेक्टच म्हणायचं. नंतर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आता बघा, प्रेशर ग्रुप्स इन इंडिया. आता भारतात भरपूर म्हणजे विद्यार्थ्याचे प्रेशर ग्रुप आहेत, शेतकऱ्याचे प्रेशर ग्रुप आहेत, बिझनेसचे आहेत. नंतर आणखी आपण म्हणू की ट्रेड युनियन, कामगार संघटना, ते सुद्धा प्रेशर ग्रुप आहेत, मेडिकलचे आहेत. हे बरेच दबाव गट आहेत भारतात, पण त्यातले आपण एक्झामच्या ओरिएंटेड महत्त्वाचे आपण डिस्कस करणार आहे. बाकीचे आपण स्किप केलेले आहेत इथं, हे लक्षात घ्या. आता त्याच्यामधला बिझनेस ग्रुप, आता त्याच्यामधला पहिला आहे फिक्की, ज्याला आपण म्हणतो फेडरेशन ऑफ इंडियन चॅम्बर अँड कॉमर्स अँड इंडस्ट्री, ज्याला फिक्की म्हणतो आपण. आणि दुसरं असते असोचॅम, म्हणजे असोसिएट चॅम्बर ऑफ द कॉमर्स
अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया हे बिझनेस रिलेटेड फार फेमस ग्रुप आहे. याच्यावर बऱ्याचदा एमपीसीनी खूप वेळा प्रश्न विचारले आहेत. त्याच्यामुळे हे दोन्ही जे बिझनेसच्या ग्रुपच्या रिलेटेड जे काही प्रेशर ग्रुप आहेत हे आपण प्रिपेअर करणं मस्ट आहे ते, कारण की याच्यावर बऱ्याचदा आयोगानं खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामधला आपण पहिला फिक्की बघू. आता फिक्कीची इस्टॅब्लिशमेंट झाली 1927 आणि त्याचे फाउंडर होते घनश्यामदास बिर्ला आणि पुरुषोत्तमदास ठाकूरदास. यांना महात्मा गांधीजी यांचा सपोर्ट होता आणि त्यांच्या सपोर्टच्या बेसवर या दोघांनी, म्हणजेच कोण, घनश्यामदास बिर्ला असेल, पुरुषोत्तमदास ठाकूरदास, या दोघांनी फिक्कीची स्थापना 1957, हे इयर सुद्धा विचारते, हे फाउंडर सुद्धा विचारते. त्याच्यामुळे इस्टॅब्लिश 27 लक्षात ठेवायचं. रिप्रेझेंट इंडियन इंडस्ट्रीज अँड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि मेन रोल काय, प्रोटेक्ट अँड प्रमोट द इंटरेस्ट ऑफ इंडियन बिझनेस अँड इंडस्ट्री. म्हणजे हे जे फिक्कीचा काय उद्देश आहे किंवा बिझनेस ग्रुप जे आहेत जे याचा प्रेशर ग्रुप म्हणून कार्य करतात, त्यांचा उद्देश काय, इंडियन बिझनेस आणि इंडस्ट्रीचा इंटरेस्ट हे त्यांना प्रमोट करायचा किंवा त्यांचं संरक्षण करायचं, तर एवढा साधा उद्देश आहे. इथं आपण लक्षात काय ठेवणार, फिक्कीची इस्टॅब्लिशमेंट 1927ला आणि फाउंडर कोण कोण आहेत त्याचे, घनश्यामदास बिर्ला, पुरुषोत्तमदास ठाकूरदास, हे दोन नावं लक्षात ठेवायचे आहेत. नंतर असोचॅम. बघा आता हे असोचॅम याच्यावर बी खूप वेळा क्वेश्चन आयोगाने विचारले आहेत. असोचॅमचं फुल फॉर्म काय, असोसिएटेड चॅम्बर ऑफ द कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया. स्थापना याची 1920ला झाली. चॅम्बर जे रिप्रेझेंट कोणाला करते, चॅम्बर ऑफ कॉमर्स अँड ट्रेड असोसिएशन, त्याचा मेन रोल आहे ॲडवाइज द गव्हर्नमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड इंडस्ट्रियल पॉलिसी, सपोर्ट द ग्रोथ ऑफ इंडियन ट्रेड अँड इंडस्ट्री. म्हणजे हे पर्पज लक्षात येते, हे आपल्याला सहज त्याचा काय पाठ करायची गरज नाही. बिझनेसच्या रिलेटेड आहे म्हणजे काय, बिझनेस किंवा इंडस्ट्रीच्या रिलेटेड त्यांचं जे काही संरक्षण करायचं किंवा त्यांचं प्रमोट करायचं किंवा त्यांचं स्वतःचा इंटरेस्ट बघायचा, तर त्याच्यासाठी हे जे काही बिझनेस रिलेटेड प्रेशर ग्रुप आहेत ते आहेत. म्हणजे त्याला काय आपल्याला काय त्याचं फंक्शन वगैरे पाठ करायची गरज नाही. फर्स्ट इंडियन प्रेसिडेंट ऑफ असोचॅम एन.एम. वागडे, हे जर थोडंसं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, म्हणजे एवढं काही नाही ठेवलं तरी चालेल. आता बघा आपण बघितलं याच्यामध्ये की असोचॅम आणि फिक्की हे दोन महत्वाच्या जे बिझनेस रिलेटेड जे प्रेशर ग्रुप आहेत ते लक्षात ठेवा. आपण पहिले फिक्कीची 1927ला स्थापना बघितली होती, असोचॅमची 1920ला. आता बघा याच्यामध्ये कधी कधी इस्टॅब्लिश इयर येतात बऱ्याचदा एक्झाम मध्ये. आता ट्रिक्स ऑफ असोचॅम, आता म्हणजे दोन आपण बघितले, असोचॅमचं इयर आपल्याला लक्षात ठेवायचं. तर मग मी साधी एक ट्रिक्स लिहिली, तर बघा, असोचॅम ऑल इंडियन T20 क्रिकेटचा, जर सध्या आता कसं T20चा जमाना आहे ना, तर सगळ्यांना असोचॅम, चाम म्हणजे एक चार, ऑल इंडियन. आता असोचॅम म्हणजे काय, T20 म्हणजे काय, 1920. म्हणजे आता बघा, असोसिएशन चॅम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया, म्हणजे असोचॅमची स्थापना कधी झाली, 1920. नंतर मी ऑल इंडियन इथे लिहिलं, म्हणजे हे पण विचारता समोर आपल्याला येईलच ते, ऑल इंडिया ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, ज्याला आयटक म्हणतो, याची सुद्धा स्थापना 1920ला झाली. म्हणून मी वर ट्रिक्स लिहिली की असोचॅम, चार म्हणू आपण, म्हणजे असोचॅम झालं ते. ऑल इंडियन म्हणजे काय, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस T20, म्हणजे दोघांची स्थापना 1920ला झाली याची, कारण की या दोघांच्याही स्थापना एक्झाम मध्ये विचारतात. असोचॅम असू द्या, आयटक असू द्या. हे आयटक समोर आपल्याला येईल की ट्रेड युनियन मध्ये, त्याचं आपण बघू थोडं. आता बघा ट्रेड युनियन, कामगार ज्या युनियन आहेत जे याचा प्रेशर ग्रुप म्हणून काम करतात, ते आपण जे महत्वाच्या म्हणजे काय, याच्यावर बऱ्याचदा आयोगानं खूप वेळा प्रश्न विचारले. अ ट्रेड युनियन इज अ ऑर्गनायझेशन ऑफ द वर्कर्स फॉर्म टू प्रोटेक्ट देअर राईट, म्हणजे त्यांचे अधिकार, कामगारांच्या अधिकाराचं प्रोटेक्ट करण्यासाठी ह्या ट्रेड युनियन तयार झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आयटक. आयटक बघा, फॉर्म कधी झाली की 1920ला, जसं आपण पहिल्या असोचॅमच्या वेळेस मी सांगितलं ना तिथं टेक्स्ट, तिथं सुद्धा आपण असोचॅम आणि आयटक हे दोन्ही 1920ला स्थापन झाले असं आपण लक्षात ठेवलेलं आहे. आणि भारतातली सगळ्यात जुनी ट्रेड युनियन आहे ही इंडियामधली. रिलेटेड पार्टी कोणती आहे बघा, याची कोणती, CPI, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, हे रिलेटेड पार्टी सुद्धा विचारतात एक्झाम मध्ये. म्हणजे जे आयटक आहे हे CPIच्या रिलेटेड आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. आणि त्याचे पहिले प्रेसिडेंट, हे खूप महत्वाचं आहे की पहिले, याच्यावर बरेचदा आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. फर्स्ट प्रेसिडेंट आयटकचे कोण होते, तर लाला लजपत राय, हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर फर्स्ट जनरल सेक्रेटरी दिवान चमन लाल होते आणि त्यांचं हेडक्वार्टर किंवा प्लेस कुठं आहे, मुंबईला.
इथं सगळ्यात महत्त्वाचं जे कोणता फॅक्च्युअल डेटा आपल्याला लक्षात ठेवायचा असेल तर आयटकची स्थापना 1920ला. पहिले त्याचे प्रेसिडेंट लाला लजपत राय हे होते आणि त्याचं हेडक्वार्टर किंवा प्लेस हे मुंबईमध्ये आहे. हे एवढ्या 2-3 गोष्टी तरी सगळ्यांनी लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. नंतरची पुढची महत्वाची ट्रेड युनियन आहे आयटक झाली आता इंटक. म्हणजे कोणती? इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस 1947ला स्थापना झाली. रिलेटेड पार्टी कोणती आहे? आयएनसी, इंडियन नॅशनल काँग्रेस. आता त्याचे पहिले अध्यक्ष बघा इथं. एक मिनिट थोडस. इथं चुकून माझं हे झालं की फर्स्ट प्रेसिडेंट याचं असं म्हणल्यापेक्षा इथं लाला लजपत राय हे कॅन्सल करायचं आहे. थोडंसं इथं करेक्शन करा. हे चुकून माझे ते पहिल्या स्लाइडची जे प्रिंट आहे हे इथं येणार नाही. हे इथं मी चूक करतो हं. आता बघा, नंतर बघू ते पॉईंट खाली आलेला आहे आपला. हे सध्या काय करायचं आता हे जे चुकून माझ्याच्यानं जे पहिल्या स्लाइडचं जे आहे ना इथं आलं. म्हणजे इथं फर्स्ट प्रेसिडेंट लाला लजपत राय हे करायचं नाही. म्हणजे हे चुकीचं लिहिल्या चुकून माझ्याच्यानं लिहिल्या गेलं तिथं पहिल्या स्लाइडचं. आता बघा प्लेस काय? न्यू दिल्ली. अफिलिएटेड टू इंटरनॅशनल ट्रेड युनियन कॉन्फेडरेशन वगैरे. नंतर आता बघा इथं आपल्याला समजेल. आचार्य जे.बी. कृपलानी, who was the president of Indian National Congress, inaugurated the founding conference in Tuck, which was presided over by सरदार वल्लभभाई पटेल. म्हणजे इथं जो काय आहे आपण म्हणजे आपण याला इथं सरदार वल्लभभाई पटेल असं जर लिहिलं तरी चालेल. म्हणजे इथं लाला लजपत राय हे येणार नाही. म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल असं आपण त्याला पहिले प्रेसिडेंट असं कन्सिडर करू शकता. म्हणजे लाला लजपत राय येणार नाही. हे चुकून माझं हे झालेलं आहे. म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे? फर्स्ट प्रेसिडेंट सरदार वल्लभभाई पटेल असं जर ऑप्शन दिसलं तर त्याला टिक करायचं. हे चुकून माझ्याच्यानं लाला लजपत राय तर हे चूक आहे. इथं सरदार वल्लभभाई पटेल हे करेक्ट समजू आपण त्याला. नंतरची भारतीय मजदूर संघ BMS स्थापना झाली 1955ला. रिलेटेड पार्टी BJP आणि फाउंडर होते दत्तोपंत ठेंगडी आणि त्याचं मुख्यालय आहे दिल्लीला. त्याच्यानंतरची जे काही आहे हे लक्षात ठेवायचं आहे कारण की याच्यावर सगळ्यावर प्रश्न आलेले आहेत. नंतर हिंदू किंवा हिंद मजदूर सभा HMS म्हणतो आपण. स्थापना 1948ला झाली. रिलेटेड पार्टी सोशलिस्ट समाजवादी पक्षाचे रिलेटेड आहे. फाउंडर त्याचे बासवान सिंग, अशोक मेहता, RS रुईकर, नंतर शिबनाथ बॅनर्जी, नंतर खेडगीकर, नंतर रामानुजन, माथुर, जीजी मेहता. आता इथं दोन्ही मेहता आहेत. अशोक मेहता आहे, जीजी मेहता हे दोन्ही आहेत. मणिबेन कारा हे सगळे फाउंडर आहेत त्याचे. प्लेस दिल्ली. अफिलिएट टू इंटरनॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस याच्यात सुद्धा अफिलिएशन आहे ते. आता बघा हे इयर लक्षात ठेवायचं की हिंदू मजदूर सभा कधीची आहे? 1948ला. त्याच्यानंतरचं हा C2 त्याच्यानंतरची म्हणजे कोणती? सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन C2 स्थापना कधी झाली? 70ला. रिलेटेड पार्टी बघा कोणती आहे? CPI-MI. आता जेव्हा आपण आयटक बघितली तेव्हा कोणती होती? CPI होती. पण C2 जे आहे ते कोणाच्या रिलेटेड आहे? CPI-M च्या रिलेटेड. फाउंडर होते त्याचे हे सगळे लोक. रामामूर्ती असेल, नंतर बासावा पुणे म्हणजे नमुद्रीपाद. म्हणजे आता हे सगळं पाठ करायचं नाही. म्हणजे याचे जर नाव आले हे याच्यातलं कोणतंही म्हणजे किंवा दिसलं तर ऑल करेक्ट. कारण की हे पाठ होणार आहेत का एवढे सगळे नाव तर नाही. तर त्याच्यामुळे ते जास्त याच्यात जास्त डोकं लढवायचं नाही. हे नाव आले तर म्हणजे कोणतेही जरी नाव आले तरी आता एवढे पाठ होणार नाही आपल्याच्यानं. तर आपण सगळे टिक करणार आहे. उगाच तिथं डाऊट घेण्यात काय अर्थ नाही. आता बघा कधी कधी याचा क्रम विचारतात. जे आपण 5 जे ट्रेड युनियन बघितले ना त्याच्या क्रम किंवा इस्टॅब्लिश वर्ष. तर आता काय करत असतो मी याच्यावर हे ट्रिक्सवर सगळे क्रम लक्षात ठेवा. ऑल इंडियन ही भारी स्वीट. आता बघा याच्यामध्ये काय? ऑल इंडियन ही भारी स्वीट. ऑल म्हणजे काय? पहिली आयटक झाली. नंतर 1920ला स्थापना आहे. इंडियन म्हणजे काय? इंटक दुसरी झाली 1947ला. ही म्हणजे कोणती? आपले हे हिंदू मजदूर सभा किंवा हिंद मजदूर सभा 1948ला.
भारी म्हणजे काय, भारतीय मजदूर संघ 1955 आणि स्वीट म्हणजे काय, C2 तर 1970. या कधी कधी आपल्याला याचा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर विचारते किंवा क्रम किंवा जोड्या विचारतात, जोड्या मॅच करा किंवा यातलं एखादं चुकीचं कोणतं आहे हे असं वर्ष विचारतात. म्हणजे आपल्याला लगेच कळेल की याच्यातलं म्हणजे काय क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आली किंवा एका इकडे म्हणजे ट्रेड युनियन आणि दुसऱ्याकडे इस्टॅब्लिशमेंट इयर जर आला तर आपल्याला त्या जोड्या बरोबर मॅच करता येतील. त्याच्यामुळे ऑल इंडिया ही भारी स्वीट असं जर लक्षात ठेवलं तर हे सगळ्या पाचही ट्रेड युनियन आपल्या सहज क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनुसार लक्षात राहायला मदत होते. हां. नंतर सगळ्यात महत्त्वाचे ॲग्रारियन ग्रुप म्हणजे शेतीचे रिलेटेड जे काही दबाव गट आहेत, ते 2 महत्त्वाचे दबाव गट आपण बघू इथं. ऑल इंडिया किसान सभा आणि दुसरा आहे BKU भारतीय कामगार युनियन. आता बघा पहिली त्याच्यामधली ऑल इंडियन किसान सभा किंवा अखिल भारतीय किसान सभा म्हणतो. तर आता स्थापना 1936 ला. हे इयर प्रचंड वेळा किंवा खूप वेळा विचारलं. जसं मी आयटक आणि इंटकचं जसं इस्टॅब्लिशमेंट इयर विचारतात, तसंच ऑल इंडिया किसान सभा 1936 ला आणि रिलेटेड पार्टी कोणती आहे? तर CPIच्या रिलेटेड आहे आणि पहिले अध्यक्ष हे तर भरपूर वेळा आयोगाचा फार फेव्हरेट क्वेश्चन आहे. त्यामुळे फर्स्ट प्रेसिडेंट सहजानंद सरस्वती हे लक्षातच ठेवायचं. आता लयच जर गोंधळ होत असेल तर बघा आता काय झालं की हे सभा ऑल इंडिया किसान सभा 36 आणि सरस्वती म्हणजे सगळं बऱ्यापैकी यशस्वी येते ना, म्हणजे सभा सरस्वती 36 अशा गोष्टी जर लक्षात ठेवल्या तरी बघा आता तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं, कारण की हा सहजानंद सरस्वती हे भरपूर वेळा पहिले विचारते की प्रेसिडेंट कोण आहेत ऑल इंडिया किसान सभेचे. त्याचं इस्टॅब्लिशमेंट इयर सुद्धा विचारलेलं आहे भरपूर वेळा म्हणजे 1936 आणि हे सहजानंद सरस्वती हे 2 गोष्टी आपण लक्षातच ठेवणार आहोत. त्याच्यामुळे याच्यात सगळ्यात महत्त्वाचं ऑल इंडिया किसान सभा किंवा अखिल भारतीय किसान सभामध्ये आपण त्याचं इयर आणि हे सुद्धा लक्षात ठेवणार की त्याचे पहिले प्रेसिडेंट कोण होते, तर सहजानंद सरस्वती हे पहिले अध्यक्ष होते. त्याचं हेडक्वार्टर इथं UP लखनौमध्ये आहे. उत्तर प्रदेशात आहे ते लखनौमध्ये. तर हे मुंबई किंवा दिल्ली नाही त्याचं. नंतरचे आहे BKU ज्याला आपण म्हणतो भारतीय किसान युनियन स्थापना 1987 ला. फाउंडर त्यांचे चौधरी चरण सिंगजी हे फाउंडर होते. नंतर पहिले प्रेसिडेंट महेंद्र सिंग टिकेट हे पहिले प्रेसिडेंट होते त्याचे आणि त्याचं प्लेस जे आहे सिसावली मुझफ्फरनगर डिस्ट्रिक्ट UP. आता बघा हे दोन्ही जे आपण महत्वाच्या जे काही शेतकऱ्याच्या प्रेशर ग्रुप बघितले त्याचं दोन्हीचं मुख्यालय UP मध्ये आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हे BKU किंवा भारतीय किसान युनियन हे सुद्धा खूप वेळा विचारलं, याचं इयर असेल किंवा फाउंडर कोण आहे, त्याचं हेडक्वार्टर म्हणजे अशा गोष्टी खूप वेळा विचारलेल्या आहे. त्याच्यामुळे म्हणजे पहिली जी होती आपली बघा ही कोणती आहे, तर ऑल इंडिया एकदा क्लिअर करतो मी. म्हणजे ऑल इंडिया किसान सभा किंवा ऑल इंडियन किसान सभा हे 1936 ला स्थापना झाली होती आणि त्याचे पहिले अध्यक्ष सहजानंद सरस्वती हे होते. त्याच्यानंतर BKU ही आपण दुसरी युनियन लक्षात ठेवली किंवा प्रेशर ग्रुप लक्षात ठेवला तर त्याची स्थापना 1987 आणि फाउंडर चौधरी चरण सिंग होते आणि याचं सुद्धा हेडक्वार्टर UP मध्ये आहे. तर म्हणजे या दोनचं जे आहे ऑल इंडिया किसान सभा आणि भारतीय किसान युनियन या दोघांचंही जे काही हेडक्वार्टर आहे हे उत्तर प्रदेशात आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आपण भरपूर आणखीन विद्यार्थ्याचे प्रेशर ग्रुप आहेत, नंतर मेडिकलचे आहेत. पण आपण जे एक्झाम ओरिएंटेड आहे की ज्याच्यावर प्रश्न वारंवार विचारले आहेत, तेवढेच या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेले आहेत. होप करतो की शॉर्टकटमध्ये बऱ्याच गोष्टी मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. समजल्या असतील, काही फायदा झाला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक